डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय असते? ए प्लस बी सी विल गिव्ह यू ए सी प्लस बी. आता याला एक सिंपल एक्झाम्पल म्हणजे लक्षात ठेवा. सपोज करा की हा एक बेंच आहे, या बेंचवरती तुमचा एक मित्र आणि अजून कोणता तरी एक नवीन पोरगा बसलाय आणि हे कोण आहे? ए हे तुम्ही आहेत आणि तुम्हाला तुमच्या फ्रेंडसोबत बसायचं आहे. जर तुम्ही मोर रिॲक्टिव्ह असाल तर तुम्ही काय करणार? त्या लेस रिॲक्टिव्ह नवीन आलेल्या विद्यार्थ्याला तिथून बाजूला काढणार आणि स्वतः तिथं जाऊन बसणार. ठीक आहे, आणि त्याला बाजूला करणार. तर सिमिलर असं इथं होतं बघा. ए मोर रिॲक्टिव्ह आहे, बी हा लेस रिॲक्टिव्ह आहे आणि सी अजून एक एलिमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये बी जो आहे तो लेस रिॲक्टिव्ह. तर आता काय होणार? ए आला, ए बी सी सोबत रिॲक्ट झाला, तर बी लेस रिॲक्टिव्ह होता म्हणून त्याने त्याला डिस्प्लेस केलं आणि ए सी हा कंपाऊंड तयार झाला. म्हणजे ए कुणासोबत बसला? आता सी सोबत. सिमिलरली बघा इथं लिहिणार कसं एक्झाममध्ये आपण? इट इज अ टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन इन विच अ मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. ओके, एक्झाम्पल झिंक आहे, हा जो मेटल आहे तो मोर रिॲक्टिव्ह असतो. कॉपर जो आहे, कॉपर सल्फेट एक कंपाऊंड होता, त्याच्यामध्ये कॉपर लेस रिॲक्टिव्ह होता. ठीक आहे, तर आता आपण जसं शिकलो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट काय करतो? लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला बाजूला काढतो. तर तसंच होणार. झिंक जो आहे तो काय करतो? कॉपरला बाजूला काढतो आणि मग झिंक सल्फेट तयार होतं आणि कॉपर बाजूला जातो. ओके, कळालं? नेक्स्ट. आता नेक्स्ट रिॲक्शन आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये काय होतं? याच्यामध्ये आयन्स एक्सचेंज होतात. म्हणजे ए बी ए आणि सी डी ए. तर काय होणार? ए सी तयार होईल, बी डी तयार होईल किंवा ए डी तयार होईल आणि बी सी तयार होईल. ओके, तर आयन्स काय होतात? एक्सचेंज होतात. डायरेक्ट एक्झाम्पल बघा तुम्ही काय होता. इथं बेरियम सल्फेट होता आणि झिंक सल्फेट होता. तुम्हाला काय भेटणार? बेरियम जो आहे हा जो आयन आहे तो कोणासोबत कंबाईन झाला? SO4 सोबत. आणि सल्फरचा आयन आहे तो कोणासोबत कंबाईन झाला? झिंक सोबत. झिंक सल्फेट तयार झाला. आता सेकंड, पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरियम सल्फेट विल गिव्ह यू बेरियम क्रोमेट अँड पोटॅशियम सल्फेट. ठीक आहे, तर याच्यामध्ये पोटॅशियम आणि सल्फेट यांचे आयन तयार झाले, क्रोमेट आणि बेरियम क्रोमेट तयार झालं. ठीक आहे, आणि हा खालचा एरो काय दाखवतोय? याला म्हणायचं प्रेसिपिटेट. म्हणजे रिॲक्शन झाल्यावरती जर एखादा सॉलिड किंवा लिक्विड सबस्टन्स खाली जमा झाला असेल तर त्याला आपण म्हणतो प्रेसिपिटेट. ओके, पीपीटी फॉर्मेशन. तर बघा आता डेफिनेशन कशी लिहिणार? केमिकल रिॲक्शन इन विच आयन्स ऑफ रिॲक्टंट आर एक्सचेंज अँड द प्रेसिपिटेट इज फॉर्म. या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? डबल डिस्प्लेसमेंट लक्षात कशी ठेवायची? आयन्स डायरेक्ट एक्सचेंज होतात आणि एक प्रेसिपिटेट तयार होतो. ओके.